हॅलो, हाय एव्हरीवन, हाव आर यू? मी अभय कुमार, स्वशा इन्व्हेस्टमेंटच्या फायनान्शियल अवेअरनेस सिरीजमध्ये तुमचं परत आणखीन एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत असेट ॲलोकेशन हा विषय. अत्यंत महत्त्वाचा विषय. ह्यावरच आपली पुढची फायनान्शियल वाटचाल ठरते. आपले इन्व्हेस्टमेंट्स, आपले असेट्स हे काय करत आहेत आणि काय करणार आहेत, त्यांचे पॉसिबल रिझल्ट काय असतील याचा उलगडा आपण ह्या एपिसोडमध्ये करणार आहोत. जेव्हा आपण ॲसेट ॲलोकेशन म्हणतो म्हणजेच माझी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती कशी कशी विखुरलेली आहे, कशा कशामध्ये माझी आत्ता इन्व्हेस्टमेंट आहे, हे म्हणजे ॲसेट ॲलोकेशन. आता ॲसेट ॲलोकेशनचा प्रभाव कसा पडतो की ज्या असेटमध्ये माझी इन्व्हेस्टमेंट आहे त्या असेटनं मला किती रिटर्न मिळवून दिले ह्यावरच आपला फायनान्शियल रिटर्न्स ठरतात. आता असेट्सचे एक्झाम्पल्स आपण बघू. कुठले कुठले असेट्स असतात ज्यामध्ये आपण नॉर्मली इन्व्हेस्ट करतो. असेट क्लासिफिकेशन बघितलं ब्रॉडली तर दोन ब्रॉड कॅटेगरीमध्ये क्लासिफाय होतात. एक असेट असतात जे लिक्विड असतात की जे आपल्याला कधीही त्या असेटचं रूपांतर पैशामध्ये करता येतं, कॅशमध्ये. आणि दुसरे असतात ते इनलिक्विड असेट्स असतात, म्हणजे लिक्विडिटी करायला ते असेट्स खूप वेळ खातात किंवा सहजासहजी लिक्विडेट होत नाही, म्हणजे सहजासहजी त्यांचं कॅशमध्ये किंवा पैशामध्ये रूपांतर होत नाही. तर ह्या दोन कॅटेगरीमध्ये आपण पहिल्यांदा असेट्स बघू की कुठल्या कुठल्या असेट्समध्ये आपण इन्व्हेस्ट करत असतो किंवा करू शकतो. नॉर्मली आवडता आपला असेट्स असतो की FD, बँक FD किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एखादं रिकरिंग किंवा डिपॉझिट किंवा नॅशनल सर्टिफिकेट्स, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स किंवा PPF किंवा PF. त्यानंतर गोल्ड येतं. प्रेशस मेटल्समध्ये गोल्ड, सिल्वर, डायमंड ह्या प्रकारचे किंवा ह्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स येतात की ज्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करतो. किंवा रिअल इस्टेट हा सुद्धा असेट क्लास आहे की ज्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करतो. म्युच्युअल फंडमध्ये पण आपण इन्व्हेस्ट करतो किंवा शेअर्समध्ये आपण इन्व्हेस्ट करतो. तर हे जे असेट क्लास आहेत हे शॉर्ट टर्म, मिड टर्म किंवा लॉंग टर्म ह्या कॅटेगरीमध्ये आपण इन्व्हेस्ट करत असताना त्या त्या असेटचा प्रभाव आपल्या इन्व्हेस्टमेंटवर पडत असतो. प्लस आपल्याला हे महत्त्वाचं लक्षात घ्यावं लागतं की मी ज्या असेटमध्ये आता इन्व्हेस्ट करत आहे तो लिक्विड आहे का नाही. कारण समजा मी माझी शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट जर का इनलिक्विड ॲसेटमध्ये मी जर का इन्व्हेस्ट केले तर मला त्यातून लवकर लिक्विडेट करून मला पाहिजे त्यावेळी कॅश उपलब्ध किंवा पैसे उपलब्ध करून घेता येत नाही. तर अशी जर का गल्लत झाली तर आपल्या फायनान्शियल कॅल्क्युलेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर फरक पडू शकतो. आता आपल्याला पहिल्यांदा हे कॅटेगराईज करायला पाहिजे की मी जी इन्व्हेस्टमेंट करतोय ती शॉर्ट टर्मसाठी करतोय, मिड टर्मसाठी करतोय का लॉंग टर्मसाठी करतोय. कारण ह्यामध्ये एकमेकांमध्ये मिक्सिंग केलं तर ह्याचे परिणाम विचित्र येऊ शकतात, म्हणजे आपल्या फेवरमध्ये ते परिणाम न यायची शक्यता जास्ती असते. फॉर एक्झाम्पल, जर का आत्ता रिअल इस्टेटमध्ये मी इन्व्हेस्ट केले शॉर्ट टर्मसाठी तर तसे रिटर्नही मिळणार नाहीत मला आणि माझे पैसेही अडकून राहतील दीर्घकाळासाठी. कारण सहजासहजी लिक्विड होणारा तो असेट क्लास नाही आहे, त्याचे रिटर्न हा भाग वेगळा आहे. पण फक्त आपण लिक्विडिटी ह्या विषयावर बघतोय. आता जर का मी लॉंग टर्मसाठी FD केली तर त्याचे रिटर्न्स जे आत्ता आपण बघतोय ते फेवरमध्ये नाही आहेत आपल्या. म्हणून आपल्याला पहिल्यांदा हे लक्षात घ्यायला पाहिजे इन्व्हेस्ट करताना की मी किती पिरियडसाठी इन्व्हेस्टमेंट करतो. आता जे शॉर्ट टर्म आपली रिक्वायरमेंट असते 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, यासाठी FD किंवा म्युच्युअल फंड आपल्याला वापरता येईल. म्युच्युअल फंड म्हणजे एक स्पेसिफिक कॅटेगरी म्युच्युअल फंडमध्ये. आपण ते पुढे उलगडत जाणार हे असेट्स कसे काम करतात किंवा इन्व्हेस्टमेंट्स कशा करायला पाहिजेत. पण आता आपण एक ब्रॉड वेनं बघू की मला जर का शॉर्ट टर्मसाठी पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत, मला ते 1-2 वर्षाच्या कालावधीमध्ये लागणार आहेत, मॅक्सिमम 3 वर्षाच्या कालावधीमध्ये, तर मला ते आयदर FD, पोस्ट ऑफिस किंवा म्युच्युअल फंडमधल्या एका स्पेसिफिक कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्ट करता येतील. जर का मला मिड टर्मसाठी करायचे आहे पैसे इन्व्हेस्ट
तर त्यासाठी मला एक म्युच्युअल फंडची कॅटेगरीज किंवा मला एक लॉंग FD मध्ये ती इन्व्हेस्टमेंट करता येते. थर्ड आहे म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स. आता हे थोडं चॅलेंजिंग असतं, कारण लॉंग टर्ममध्ये परफॉर्मन्स बदलू शकतो, जास्त येऊ शकतो, थोडा कमी येऊ शकतो. पण तो असेट क्लासला हा जर का आपण नॉर्म लावला की जेव्हा पैसे हवे आहेत तेव्हा ते मला मिळायला हवेत, तर तो क्लास सुद्धा त्या क्लासला सुद्धा लिक्विडिटी असणं अत्यंत गरजेचं आहे. सध्या तुम्ही बघताय की रिअल इस्टेटचा डिमांड खूपच कमी झालेला आहे. त्यामध्ये ट्रान्झॅक्शन्स खरेदी विक्री हे सहजाची होत नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जर का आपल्याला पैसे हवे असतील रिअल इस्टेट असेट क्लासमधून, तर ते सहजासहजी लवकर उपलब्ध होणारे नाही आहेत. तर हा प्रभाव ठरतो की काय आपला असेट आहे, आपला होरायझन म्हणजे दृष्टिकोन जो आहे इन्व्हेस्टमेंट करायचा कालावधी तो किती आहे. आता ॲसेट ॲलोकेशन कसं असावं, तर ह्या तिन्ही आपल्या गरजा शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म ह्या गरजा लक्षात घेऊनच आपल्याला पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंटचा असेट क्लास चूज करायला पाहिजे. परत हे मी का सांगतोय, कारण बऱ्याच वेळा मी असा अनुभव घेतलेला आहे किंवा आमच्याकडे जेव्हा इन्व्हेस्टर्स येतात चर्चा करायला, तेव्हा बऱ्याच वेळा असं होतं की क्लायंटची इन्व्हेस्टमेंट एका चुकीच्या पद्धतीनं अडकलेली असते किंवा लॉक झालेली असते लॉंग टर्मसाठी, आणि त्यांना पैशाची आत्ता गरज असते. हे होऊ नये म्हणून असेट क्लास चूज करताना आपल्याला पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की शॉर्ट टर्म का मिड टर्म का लॉंग टर्म. हा नॉर्म आपण लावला की आपल्याला ठरवता येते की असेट क्लास कुठल्या असेट क्लासमध्ये मला इन्व्हेस्ट करायचं आहे. आता असं म्हटल्यानंतर मी असे काही फायनान्शियल पोर्टफोलिओ क्लायंटचे बघितलेले आहेत की जे हेवीली इम्बॅलन्स असतात. इम्बॅलन्स म्हणजे कसे की ज्यांना गोल्डची आवड असते त्यांची सगळी जवळजवळ इन्व्हेस्टमेंट गोल्डमध्ये झालेली असते. ज्यांना रिअल इस्टेटमध्ये इंटरेस्ट असतो ते त्यांची हेवीली रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट झालेली असते. किंवा ज्यांना FD करायची सवय असते त्यांचं जवळजवळ इन्व्हेस्टमेंटपैकी बराचसा भाग हा बँक FDजमध्ये असतो. तर हे असेट ॲलोकेशन जे आहे हे 3 नॉर्म लावून डिवाइड केलं गेलं पाहिजे. प्लस हे ॲसेट ॲलोकेशन जे आहे ते अशा पद्धतीने व्हायला पाहिजे की वेगवेगळ्या असेट क्लासमध्ये माझे पैसे इन्व्हेस्टेड असावे. कारण लॉंग टर्मचे रिटर्न वेगळे असतात, मिड टर्मचे वेगळे असतात आणि शॉर्ट टर्मचे वेगळे असतात. त्यातल्या त्या कॅटेगरीमध्ये शॉर्ट टर्ममध्ये मला त्या शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा मॅक्झिमम रिटर्न मिळवता यायला पाहिजे, मिड टर्ममध्ये सुद्धा मला मॅक्झिमम रिटर्न मिळवता यायला पाहिजेत आणि लॉंग टर्ममध्ये सुद्धा मला मॅक्झिमम पॉसिबल रिटर्न मिळवता यायला पाहिजे. कारण हे जे इन्व्हेस्टमेंट करतो ते रिटर्नसाठीच करतो ना आपण. तर त्या दृष्टीनं असेट्स जे आहेत आपले ते काळजीपूर्वक निवडणं आवश्यक आहे. त्याचे प्लस मायनस वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळे असतात आणि आहेत. तर ह्या दृष्टीनं सिलेक्शन करून डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ तयार केला की म्हणजे प्रत्येक असेट क्लासमध्ये माझे पैसे मी ॲलोकेट केले तर मला लिक्विडिटीही मिळते, रिटर्न्सही चांगले मिळतात आणि माझा जो इन्व्हेस्टमेंट करण्याचा हेतू आहे तो साध्य होतो. असेट ॲलोकेशन करताना एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यायला पाहिजे की जे आपण इन्व्हेस्टमेंट करतोय त्याचे अंदाजे रिटर्न्स किती असतील. कारण FD पोस्ट ऑफिस हे सोडलं तर साधारणपणे आपल्याला रिटर्न हे एक अंदाज मानलेला असतो की एवढे रिटर्न मिळतील. आताच्या काळात बघितलं तर FDचे सुद्धा रिटर्न्स खाली निघालेले आहेत. कारण RBI जे आहे ते इंटरेस्ट रेट खाली करत निघालेलं आहे. त्याचा इफेक्ट पोस्ट ऑफिसच्या रिटर्न्सवर होईल आणि PPF किंवा PFच्या रिटर्न्सवर पण होणारच. तर हे सगळा आढावा लक्षात घेतला तर आपल्याला असेट ॲलोकेशन जे ओव्हरऑल असेट ॲलोकेशन जे आहे आपला फायनान्शियल पोर्टफोलिओ ओव्हरऑल जो आहे त्याकडे बारकाईनं लक्ष देणं गरजेचं असतं, वारंवार त्याचा रिव्ह्यू घेणं गरजेचं असतं आणि ते पैसे सध्या काय करत आहेत, किती रिटर्न मिळवत आहेत ह्याचा आढावा आपल्याकडे घेणं आणि आपल्याकडे असणं खूप आवश्यक आहे. कारण एक लक्षात घ्या की हे असेट ॲलोकेशनच नंतर तुम्हाला पैसे देणार आहे. जे आपण पेरतो तेच उगवतं. म्हणजे आपण जेव्हा इन्व्हेस्ट करतो तेव्हा त्याचा एंड रिझल्ट जवळजवळ ठरलेला असतो. तर ह्या पद्धतीने आपण गेलो आणि ही सजगता आपल्याकडे ठेवली, हा अवेअरनेस आपल्याकडे ठेवला तर आपल्याला निश्चितच चांगले रिटर्न्स किंवा योग्य त्यावेळी पैसे आपल्या हाताशी येणं
हे होऊ शकतं. आता आपण बघतोय सध्याच्या परिस्थितीला आपण समजा टच करायला ठरवलं तर कोविड-19चा जो सिनारिओ चालू आहे त्या सिनारिओनुसार साधारण एक 6 ते 8 महिने अजून आपले ह्याच सेटल होण्यासाठी लागतील, एक स्थिरस्थावर होण्यासाठी. आणि साधारण 6 ते 8 महिन्यानंतर आपण प्रगतीच्या दिशेने आपण वाटचाल करू, म्हणजे आपण ग्रोथची डायरेक्शन परत पकडू. आणि साधारण प्री कोविड जे कोविड-19च्या सिच्युएशनच्या आधीच्या सिच्युएशनला आपल्याला पोहोचायला साधारण एक 2 ते 3 वर्ष लागतील, असं आपण एक साधारण ओव्हरऑल याचा अंदाज बघू. आपल्याला काही आणखीन माहिती पाहिजे असतील, काही डाऊट्स असतील तर आम्हाला मेल करा. आमचा मेल ID आहे swashainvestments@gmail.com किंवा आम्हाला फोन करा. नंबर्स आहेत 9518720931 किंवा 9423044964. टेक केअर. पुढच्या वेळी भेटू परत आणखीन एका नवीन सब्जेक्टनुसार. कसं वाटते आमचे एपिसोड हे नक्की आम्हाला कळवा. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनचं बेलचं बटन ऑन करा आणि मित्रांनाही सांगा. थँक्यू.